समाधान सरवणकर यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्यानंतर आज हे पदाधिकारी सायबर शाखेमध्ये तक्रार करण्यासाठी जाणार आहेत। त्याच संदर्भात बोलण्यासाठी समाधान सरवणकर आपल्याबरोबर आहेत। सर, आज दुपारी 12 वाजता भाजपचे काही पदाधिकारी तुमच्या विरोधात समाज माध्यमांवर चुकीची माहिती तुम्ही पसरवताय असं सांगून तक्रार करायला जाणार आहेत। काय मत आहे तुमचं या सगळ्यावर? पहिली तर गोष्ट ही भाजपचे पदाधिकारी हेच काही लोकांना ही मिरची झोंबलेली, त्यात कुठलंही भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव नव्हतं किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं वैयक्तिक नाव नव्हतं। अचानक त्यांना ती मिरची का झोंबली आणि माझं एवढंच मत आहे की ते नक्की त्यांनी जावं। त्यानंतर आम्ही देखील एक तक्रार करणार आहोत, ज्यांची नावं आहेत त्याचा CDR रेकॉर्ड आपण तपासावा। गेल्या 1 महिन्यात हे कोणाकोणाशी बोलले, निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी कोणाकोणाशी चॅटिंग केली, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय मेसेज फॉरवर्ड केले, त्यांचा कॉल रेकॉर्ड काढण्यात यावा की खरंच त्यांनी कोणाकोणाशी बोलले, कुठल्या पक्षाच्या नेत्याशी बोलले आणि काय बोलले, या सर्व गोष्टींची चौकशी नक्कीच झाली पाहिजे आणि आम्ही देखील त्याला समर्थन करतो। आणि परत एकदा सांगतो की या गोष्टीत भारतीय जनता पक्ष ह्या पक्षाचा काही संबंध नाही। ही जी काही टोळकी आहेत, ही काही 3 ते 4 लोक आहेत, हे हा पक्ष कशा पद्धतीने पक्षाचा वापर करून स्वतःचं राजकारण शिजवतायत यासाठी चालू आहे। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता माहीम विधानसभेमध्ये खूप एकनिष्ठपणे काम करतो। तो आमच्यासोबत स्टार्टपासून एंडपर्यंत होता। कधी आल्यावरती एक चायची अपेक्षा सुद्धा त्या लोकांनी केली नाही। ही खरं निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते होते। खरं त्यांना सलाम करावा असं वाटतं की ही जी काही एक टोळी आहे ही अक्षरशः आज कुठेतरी व्यवहार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेली आहे। पण एक जी काही मूळ जे भाजपचे कार्यकर्ते त्यांनी ह्या गोष्टी माहीत सुद्धा नाहीत। त्यांना जेव्हा व्हॉट्सअपवरती त्यांनी देखील या गोष्टी बघितल्यावरती ते सुद्धा शॉक झाले आणि त्यांनी त्यांच्याकडनं ह्या गोष्टी बाहेर आल्या आहेत की अशा प्रकारे ह्या गोष्टी घडतायत आणि या घडू नये म्हणून त्यांच्या वरिष्ठांना देखील त्यांनी ह्या गोष्टी कळवलेल्या आहेत। सदा सरवणकर ज्या वेळेला उभे होते त्यांना देखील अशाच पद्धतीचा पराभव अनुभवावा लागला होता, तर ते देखील याच लोकांमुळे झालं असं वाटतं तुम्हाला? लोकसभेमध्ये आपली 1 सीट कमी येण्याचं कारण देखील हीच लोक होती। विधानसभेमध्ये आपला 1 आमदार कमी येण्याचं कारण देखील हीच लोक होती। आणि आता नगरसेवकाच्या निवडणुकीत फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे उमेदवार कसे पडतील यासाठी देखील ही टोळी कार्यरत होती। त्याच्यामुळे हे कुठल्या पक्षाचे नाही आहेत, ह्यांचा जात धर्म काही नाही, ह्यांचा फक्त एकच गोष्ट आहे, ह्यांना व्यवहारात ह्यांचा व्यवहार कोण पूर्ण करेल यासाठी ही लोक काम करणारी लोक आहेत। खरं तर ह्यांचा आणि पक्षाचा संबंध काही मात्र नाही आहे। जो ह्यांची अपेक्षा जी कोण पुरवेल त्यासाठी ही लोक काम करणारी लोक आहेत। भाजपची बी टीम आहे असं वाटतं तुम्हालाही? मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष अशा लोकांना जास्त पुढे घेत नाही किंवा त्यांना देखील हे कळलेलं की ह्या पद्धतीने यांनी लोकसभेत देखील जी काही गडबड केली किंवा विधानसभेत देखील गडबड केली, त्याच्यामुळे नगरसेवकाच्या निवडणुकीत ह्यांना महापालिकेची निवडणूक थोड्याफार प्रमाणात त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं होतं पक्षाकडनं देखील। परंतु यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही घोळ केलेला आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आलं असेल आणि मला वाटतं येणाऱ्या काय मला अपेक्षा आहे की महायुती म्हणून सर्व नेते ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतील, कारण की येणारी जी निवडणूक आहे 3 वर्षानंतर जी निवडणूक आहे ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे, कारण की ही लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि आपल्याला मोदीजींचा हात बळकट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणावरनं आपला खासदार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणं आत्तापासून गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती गांभीर्याने सर्व विचार करून जो काय तो योग्य निर्णय घेतील। तुम्ही म्हणताय लोकसभेला आपण आपला हात अधिक बळकट झाला पाहिजे, पण त्याआधीच आपण बघतोय की भाजपने 100%चा ऑलरेडी नारा दिलेला आहे। कदाचित त्याची तयारी असू शकते ही? नाही, मला वाटत नाही त्याची कुठलीही तयारी आहे। ही टीम आहे ही भाजपला सुद्धा पाडण्यासाठी कमी म्हणजे कुठे पुढे मागे बघत नाही। भाजपचे उमेदवार कसे पडतील यासाठी देखील ही कार्य ही विधानसभेतले काही पदाधिकारी आहेत, हे भाजपची सीट जर त्यांना सीट नाही मिळाली तर समोर कोणी असून दे, शिवसेना असून दे, भाजप असून दे, ह्याची सीट कशी पडेल यासाठी ही लोक प्रयत्न करत असतात। हे त्यावेळेला मग समोरच्या पक्षाला जाऊन मिळतात, त्यांना कशी मदत होईल यासाठी ती लोक काम करत असतात। ह्यांचा भाजपवरती बिलकुल प्रेम नाही, भारतीय जनता पक्षावरती ह्यांचं प्रेम नाही, ह्यांचं प्रेम फक्त स्वतःवर आहे आणि स्वतःसाठी ही लोक काम करतात। तुमची पुढची स्टेप काय असणार आहे जर त्यांनी आता तक्रार केली तर? नाही, माझी स्टेप अशी असणार, त्यांनी तक्रार केल्यानंतर आम्हाला जी काही पत्र आल्यानंतर आम्ही देखील त्या पत्राला उत्तर देणार आहोत। आम्ही अशी विनंती करणार आहोत की जी चॅट जर मॉर्फिंग असेल, चॅटमध्ये जी नावं आहेत आणि जी काही ठराविक पदाधिकारी आहेत ह्यांचा आपण CDR काढावा। गेल्या 1 महिन्यात कोणाशी ते बोलले आहेत, कोणाशी त्यांची चॅटिंग झाली आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्यात एक लिहिलेलं आहे की चॅट पे बात मत करो, व्हॉट्सअप कॉल लगाओ। तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं कोणाशी किती बोललेले आहेत हे देखील माहिती काढूया आपण। आणि
विरोधी पक्षाच्या कुठल्या कुठल्या नेत्याशी बोलल्यात ही देखील माहिती येणं गरजेचं आहे. आणि बरं आहे, माझं एक जे काम आहे ते स्वतः हलकं करतात ती लोक, आणि जो काही स्वतःचा रेकॉर्ड आहे हा स्वतःच आपण मागून घेऊया त्यांच्याकडनं. मी देखील विनंती करेन त्यांचं पत्र जाऊन दे, त्यानंतर मी देखील एक कायदेशीर पत्र देईन की खरंच हा मॉर्फिंग आहे की नाही याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जी लोकांची नावं आहेत आणि जे कोण एक मॅडम आहेत, कोण जो मनोज म्हणून आहेत, ह्या सर्व लोकांचा CDR आपण काढावा आणि ते 1 महिन्यात काय काय बोलले आणि निवडणुकीच्या कालावधीत कोणाकोणाशी बोलली ह्याचा रेकॉर्ड बाहेर यावा. शेवटचा प्रश्न, कुठेतरी सदा सरवणकर यांना संपवण्याचा किंवा यांना राजकारणातून कुठेतरी निवृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं? मला असं वाटतं सदा सरवणकर यांच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. या दोघांनाही त्यांनी सरवणकर साहेबांनी जे काम केलेलं आहे माहिती, आणि हे 100% त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कुठल्याही कामं आमच्या माहीम विधानसभेचे असतील, हे दोघंही 100% त्यांच्या पाठीशी उभे राहून सरकार दरबारी ही कामं माहीम विधानसभेतल्या जनतेची करून देतात. त्याच्यामुळे कोण कोणाला ह्या राजकारणात संपवत नाही. आमचे पक्षश्रेष्ठी आम्हाला शिंदे साहेबांवरती पण तेवढाच विश्वास आहे, फडणवीस साहेबांवरती पण तेवढाच विश्वास आहे. ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि येणाऱ्या काळात देखील उभे राहणार आहेत. नक्कीच सर, आपण बघतोय की आता पुढची स्टेप सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्या फॅमिलीकडनं काय राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.